अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता बघा, 23 एप्रिल 2026 वार गुरुवार या रोजी आहे गुरुपुष्यामृत योग. हा योग खूप दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. आणि या दिवशी जे तुम्ही सेवा कराल किंवा जे कार्य कराल ते दीर्घकाळ टिकणारे आणि शुभ असते. पुष्य नक्षत्र आणि गुरुवार जेव्हा एकत्र येतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा येत असतो. हे सर्वांना माहीतच असेल. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक सुंदर अशी सेवा करायची आहे आणि ती सेवा कोणती आहे तर तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर जास्त वेळ न घेता आपण मूळ मुद्द्यावर येऊयात. तर या दिवसापासून गुरुपुष्यामृत योगापासून तुम्हाला 24 दिवस कोणती सेवा करायची आहे ते आपण पाहणार आहोत. बघा, तुम्हाला 12 फुलवातींची सेवा करायची आहे 24 दिवस. तर कशी? तर आता बघा, फुलवाती घ्यायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप तुम्हाला 24 दिवस दिव्यामध्ये वापरायचं आहे. आता बघा, तुमच्याजवळ जर चांदीची निरंजनी असेल तर उत्तम आहे. जर नसेल तर तुम्ही कोणताही दिवा वापरू शकता किंवा पणती देखील वापरली तरी चालेल. ठीक आहे. त्यामध्ये ह्या फुलवाती पण बसल्या पाहिजे, कारण आपल्याला 12 दिवस चढत्या क्रमाने आणि 12 दिवस उतरत्या क्रमाने असे 24 दिवस ही सेवा करायची आहे. तर बघा, तुम्ही आता समजा पहिल्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत 23 तारखेला आहे, तर त्या दिवशी तुम्ही 1 वात घ्यायची आहे. 1 वात घेतली तुम्ही की ती दिव्यामध्ये अशी ठेवायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि या दिव्याची तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे. आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी ही सेवा करत आहे ते सांगायचं आहे, किंवा नाही जरी सांगितलं तरी तुमच्या म्हणजे जे पण काही तुमची लक्ष्मी प्राप्ती जे हे आहे, तुमचे मार्ग खुले होणार आहे किंवा तुमच्या मनातील इच्छा देखील या सेवेमुळे पूर्ण होणार आहे किंवा तुमचे जे अडकलेले कामं आहे ते मार्गी लागणार आहे. तर खूप जणांना हा अनुभव या सेवेचा आलेला आहे. त्यामुळे नक्की गुरुपुष्यामृतपासून ही सेवा करा. आणि बघा, एकच तुम्हाला टाईम ठेवायचा आहे. जर तुम्ही सकाळी करत असाल तर तुम्ही सकाळीच करायचं आहे, किंवा मग तुम्हाला समजा सकाळी होत नसेल तर तुम्ही सायंकाळी सुद्धा करू शकता. तर समजा काही कारणांमुळे झालंच नाही तर 1-2 दिवस टायमिंग मागे पुढे झाला तरी चालेल, किंवा आता एखादे दिवस तुम्ही सकाळी केला आणि मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी जमलं नाही, खूप म्हणजे अशा काही कारणामुळे जमलंच नाही, तर तुम्ही सायंकाळी करू शकता. पण 1-2 दिवस ते ॲडजस्ट म्हणजे होऊन जाईल. पण 24 दिवस मात्र तुम्हाला एकाच टाईमवर ही सेवा करायची आहे. आता गुरुपुष्यामृत योग 23 तारखेला रात्री 8:57 लागणार आहे. तर सकाळी 6:17 तो दुसऱ्या दिवशी संपणार आहे. तर तुम्हाला या दिवशी सकाळी ही सेवा करायला जमणार नाही, कारण योग केव्हापासून लागत आहे तर रात्री 8:57 तर तुम्हाला 9च्या पुढे ही सेवा करायची आहे. आणि मग नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला सकाळी एक टाईम ठेवायचं असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग सायंकाळी करू शकता. तर आता ह्या पणतीमध्ये तुम्ही ही पहिल्या दिवशी म्हणजे 23 एप्रिलला तुम्ही ही फुलवात ठेवली, यामध्ये तूप टाकलं आणि याची दिव्याची पूजा केली आणि ती सेवा काय करायची हे तर मी तुम्हाला समोर सांगतेच. सेवा केली, ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे ही वात शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ही जी वात आहे, ही जळालेली जी वात आहे ती तुम्हाला काढून एका बरणीमध्ये भरून ठेवायची आहे, किंवा याच्यामध्ये कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायची, ती कुठेही फेकायची नाही. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहे. 2 फुलवाती घेतल्या. तिसऱ्या दिवशी तुम्हाला 3 फुलवाती घ्यायच्या आहे. अशा तुम्हाला चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12 अशा तुम्हाला फुलवाती म्हणजे दिव्यामध्ये जाळायच्या आहे आणि सेवा करायची आहे. त्यानंतर 13व्या दिवशी तुम्हाला 12 वाती घ्यायच्या आहे. 14व्या दिवशी तुम्हाला 11 वाती घ्यायच्या आहे. 15व्या दिवशी तुम्हाला 10 वाती घ्यायच्या आहे.
त्यानंतरच्या दिवशी तुम्हाला 9 वाती, त्यानंतरच्या दिवशी 8 वाती, नंतर मग 7 वाती, नंतर 6 वाती, 5 वाती, 4 वाती, असं करून तुम्हाला 24व्या दिवशी तुमची 1 वात आली पाहिजे. तर अशी ही सेवा आहे. म्हणजे आपण चढत्या क्रमाने करायची आहे 12 दिवस आणि मग परत 12 दिवस उतरत्या क्रमाने करायचे आहे. लक्षात आलं? तर हे तुम्हाला असं करायचं आहे. माझ्याकडून चुकीने 13 वाती झालं होतं, म्हणून मग मी ही व्हॉईस ओव्हर देत आहे. तर मग तुम्हाला हे अशी चढत्या आणि उतरत्या क्रमाने तुम्हाला कळलं असेल. 12व्या दिवसापर्यंत 12 वाती आणि 13व्या दिवशी पुन्हा 12 वातीपासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. 12, 11, 10, 9 आता याप्रमाणे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय सेवा करायची आहे, तर एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये, एक वेळेस श्रीसुक्तम, ठीक आहे. त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि 16 वेळा नववर्णव मंत्र. ओम राय ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, हा जो नववर्णव मंत्र आहे तो 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायची आहे. तर ही सेवा तुम्हाला सतत 24 दिवस कंटिन्यू दिवा प्रज्वलित केल्यानंतर करायची आहे. ठीक आहे. 24 दिवस म्हणजे वाती तुम्हाला चढत्या उतरत्या क्रमाने लावायची आहे, पण सेवा मात्र ही अशीच करायची आहे. ठीक आहे. आता समजा मासिक धर्मामध्येच जर आला तर तुम्हाला काय करायचं आहे, ते 4 दिवस सोडून द्यायचे आहे आणि 5व्या दिवसापासून परत सेवा कंटिन्यू करायची आहे, नव्याने करायची नाही. आता बघा, तुम्ही 23 तारखेला सेवा चालू केली आणि 24 तारखेला जर मासिक धर्म आला तर तुम्ही 1 फुलवात लावलेली आहे, तर मग ते 4 दिवस तुम्हाला सोडून 5व्या दिवशी तुम्हाला काय करायचं, 2 फुलवातीपासून सुरू करायचं आहे. मग परत 3 फुलवाती, 4 फुलवाती असं तुम्हाला करायचं आहे. आणि समजा तुम्हाला जर कुठे अर्जंट काम असेल किंवा तुम्हाला कुठे देवाला जायचं आहे, तुम्ही म्हणजे अगोदरच बोलून बसला आहे की या दिवशी मी तुमच्या दर्शनाला येणार आहे, तर त्यावेळेस तुमच्या घरात जर इतर कोणी व्यक्ती असेल तर त्या दिवशी म्हणजे त्या दिवसापुरती त्यांना सेवा करायला सांगायची आहे. किंवा नसेल तर तुम्ही सकाळी जाऊन सायंकाळी येऊन ती सेवा करायची आहे. किंवा मग जर तुम्हाला सायंकाळी जायचं असेल तर सकाळी ती सेवा करायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी परत मग तुमच्या टायमिंगनुसार सेवा तुम्हाला करायची आहे. आता बघा, या सेवेचं म्हणजे फायदे काय आहेत, तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदणे खूप महत्त्वाचे आहे आणि तेच या सेवेमुळे घडते. तुमची जे पण काही अडकलेली कामे आहेत ती म्हणजे पूर्णत्वास जाण्यासाठी मदत होते. तुमच्या मनात ज्या पण काही इच्छा आहे की तुमच्या आर्थिक जी संकटं आहे, तुमच्या आर्थिक ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह होण्यासाठी या सेवेमुळे मदत होणार आहे. बघा, आता सेवा तर करायची आहे आपल्याला, पण त्यासोबत आपल्याला कष्ट देखील करायचे आहे. तर देरे हरी पलंगावरी असं तर होणार नाही आहे. तुम्ही घरीच बसले आहात आणि तुम्ही सेवा करतच आहात तर ते म्हणजे त्या गोष्टी शक्य होणार नाही आहे. म्हणून कष्ट करून तुम्हाला ह्या सेवा करायच्या असतात. पण ही जी सेवा आहे ती खूप सुंदर आहे आणि या शुभ आणि पवित्र दिवशी तुम्हाला ही सेवा स्टार्ट करायची आहे. तर बघा, अशी साधी सोपी सेवा आहे आणि तुम्ही करू शकता. आणि बघा, करा आणि फरक अनुभवा. आणि तुम्ही 24 दिवस ही सेवा करा आणि तुम्हाला जे पण काही अनुभव येतील ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन या व्हिडिओखाली नक्की सांगा. आणि मला देखील ही सेवा करायची आहे आणि मला देखील जो अनुभव येईल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर अशी तुम्हाला सेवा करायची आहे. अजून काही तुमच्या मनामध्ये जर डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि ठीक आहे, अशी सेवा होती तर तुम्हाला 23 तारखेपासून ही सेवा करायची आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.